सध्या आता सगळीकडे वापरला जातो. आदरणीय रामदादांचं आगमन होतं. स्वागत आहे दादा. क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तीचं राहिलेलं आहे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही नेहमी त्यांना ओळखत आलेलो आहे. सरपंच राहिले आहेत नावली गावचे, त्यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. फर्स्ट सेट बॉक्स आता हे सगळं आलं आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी जखम झाली की माती लावली की बरं होऊन जायचं, मारबिटीचं पान आणलं की सगळं ठीक होऊन जायचं. आता हे सगळं आधुनिक आपण बघतोय. ओपनिंग पेयर मैदानावरती तयार झालेली आहे. बॉलिंग मार्कवर निलेश म्हात्रे, टेनिस क्रिकेट विश्वामधला एक महान खेळाडू, भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट गाजवला, 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज मिळवली. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकमध्ये ग्रामीण स्टारच्या माध्यमातून संघ खुल्या गटातून उतरवला. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून गेला सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केलं निलेश म्हात्रे यांचं. निलेश कापसे यांनी या चौकाराने दोन खेळाडू या ठिकाणी कमी आहेत पण तरीही खेळण्यासाठी तयार झाले. ओहो, पीठ केले, स्वतःला यॉक करून घेतलंय. 2 खेळाडू कमी असल्याकारणाने बघा टीममध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे, पण त्याची पूर्वसूचना अंपायरला दिलेली आहे. बघूया ते वेळेवरती आले तर नक्कीच टीमला त्याचा फायदा होईल, अन्यथा नुकसान होऊ शकतं. त्याचा फायदा होईल वाडेकरला. ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय. पॉवर प्लेला फिल्डर नसल्या कारणाने हे 2 चौकार बघायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 8. का तर निलेश म्हात्रे यांना आपण त्यांनी सूचना केली होती, विनंती केली होती की 5 मिनटं तुम्ही थांबा. आपण बराच वेळ त्यांच्यासाठी थांबलो, पण काही खेळाडू ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे यायला वेळ झाला त्यांना. ऑन साइडला टर्न करतायत, गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि खीन एक चौकार निलेश कापसे यांच्या बॅटमधून. 3रा चौकार. तर रामनाथ पाटील यांचं आगमन झालंय. निळजेचा हा वेगवान चीता या ठिकाणी आलेला आहे. प्रचंड जबरदस्त फिल्डर आहेत. तर डॉट बॉल येतोय, चांगलं कमबॅक चौकारानंतर निलेश म्हात्रे यांचं. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे तयार होतात त्या ठिकाणी. निलेश वर्सेस निलेश ही कॉन्टेस्ट मैदानावरती रंगत असताना पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईडच्या आधारे धावा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 13 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या प्रगतीपथावरती निलेश म्हात्रे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गेला चेंडू सीमा पार. येतो चौकार. चौकाराने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती 17. तयार.
बॉलिंग मार्क विलास व्हेरिएशन विलासकडे प्रचंड आहे. भरपूर वर्ष आपण बघितलं रेग्युलरच्या माध्यमातून विलासने इम्प्रेस केले, पण सध्या विलास बघूया काय करतोय. अग्निपरीक्षा असते जेव्हा खेळाडू तुमचे फिल्डिंगसाठी खरं एक नाही तर दोन खेळाडू अनुपस्थित आहेत, त्यामुळे गोलंदाजांना खऱ्या अर्थाने ही तारेवरची कसरत करावी लागते. फार कठीण असतं धावा रोखणं, पण लॉंग ऑन लाईक फिल्डर निलेश मात्रे आता आलेले आहेत मागे. समोर विजय भोईर. बॉलिंग मार्क विलास तयार. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. शॉट ऑफ लेन हवेतून खेळल्या, झेलची शक्यता. सोपा झेल. विजय भोईर परत आहेत. पहिला धक्का लागतो मैदानावरती मंगेश 11 वाडेघर या संघाला. मैदानावरती गणेश पाटील जात असताना तिसऱ्या क्रमांकावरती विजय भोईर परततात निराश मुद्रेने. जड पावलाने खरं तर एक नामी संधी होती, कारण दोन फिल्डर कमी असल्या कारणाने मैदानाच्या कुठल्याही दिशेने तुम्हाला खेळता आलं असतं, त्याचा फायदा घेता आला असता. प्रोटेक्शन नव्हतं सीमारेषेजवळ, पण निलेश कापसे नॉनस्ट्राईक इंडला चांगली बॅटिंग केली. आता न्यू बॅटर गणेश येत आहेत. विजय परतलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले या ठिकाणी ती म्हणजे 17. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. झेल होईल का? दत्ताने टिपला झेल. संपला या ठिकाणी गणेशचा खेळ. दोन फलंदाज बॅक टू बॅक दोन चेंडूवरती बाद होत आहेत. मैदानात जात असताना वैभव देखील या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सुपुत्रासोबत. आज रेग्युलरचा सामना नसेल म्हणून वैभवला वेळ मिळालेला आहे. शिवांशला घेऊन आलेले आहेत रेग्युलरच्या माध्यमातून. आदर्श 11 पडलेसाठी वैभव संघनायकाच्या भूमिकेत आपण त्याला बघितलेलं आहे आणि अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. स्वरूप भोईर बघूया हॅट्रिक बॉल आहे. पहिली हॅट्रिक विलास या ठिकाणी पूर्ण करतायत का? हवेत आहे. फिल्डर खूप दूर आहेत. निलेश मात्रे काऊ कॉर्नरवरून जाऊन त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण बघतायत. धावा पूर्ण होत आहेत. त्या 3. धावसंख्या धावफलकावरती 20. चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने निलेश कापसेला साथ देणं गरजेचं आहे. बघूया निलेश कापसे जबाबदारी वाढली, कारण 2 फलंदाज झटपट बाद झाले. दोन्ही शून्यावरती बाद झालेत. गोल्डन डकवरती बाद झालेले आहेत. विलास कव्हरच्या दिशेने खेळतात. माहिती आहे फिल्डर नाही डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची हा चेंडू सीमा पार गेलाय. धावा मिळते 4-4ने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 24च्या घरामध्ये. बघूया या मैदानावरती आता किती धावा बघायला मिळतात. पहिल्याच मॅचमध्ये 78. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड होताना आम्ही बघितले आहेत. या मैदानावरती खरं तर इतिहास साक्षीदार आहे. एकापेक्षा एक रेकॉर्ड होताना बघितलं ते बॅटिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा बॉलिंगच्या माध्यमातून म्हणा. पण इथेही खेळपट्टी सध्या तरी फलंदाजांना सहाय्य करते. ती नंदनवन ठरते. चेंडू बॅटवरती व्यवस्थित येतोय. एकदम फ्लॅट विकेट. फुलटॉस आहे. ऑन साईडला टर्न केल्या. निलेश मात्रे त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतात. निलेश मात्रे यांचं केवळ एक धाव फिटनेसवरती प्रचंड फोकस केलं. निलेश मात्रे सातत्याने जिममध्ये एक्सरसाइज करताना आपण अनेक त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय. 40शी जरूर ओलांडलेली आहे, पण आजही फिटनेसच्या बाबतीत जागरूक आहे आणि ते प्रत्येकाने असायला हवं. काही नियम असतात फिटनेस राखण्यासाठी. फक्त व्यायाम करून चालत नाही. खाण्यापिण्याचे काही नियम तुम्हाला पाळावे लागतात.
ठराविक एक वय जेव्हा होतं तेव्हा. ड्राईव्ह करतायत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी होती. ओ तिथे स्किड झालेले आहेत, सांभाळा त्यांना. भीती खरी याच गोष्टीची वाटते की पडल्यानंतर एखादा फ्रॅक्चर वगैरे झाला तर मग मागात पडतं. 40 नंतर एकदा काय हाडं ठिसरू होत जातात. कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया जेव्हा संत होते तेव्हा ते हाडं जोडणंही फार कठीण होतं. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 2 षटकं संपलेली आहेत. यावरमध्ये केवळ धावा आले तर 9. धावसंख्या धावफलकावरती एकूण 26 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या पण विलासने खूप चांगली बॉलिंग केली. पॉवर प्लेचं दुसरं षटक त्याने हाताळलं पण त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट घडली की दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये एक फिल्डर सीमारेषेच्या जवळ होता, ते म्हणजे निलेश म्हात्रे, आणि त्यामुळे तो कुठेतरी सपोर्ट मिळालेला आहे. तर 2 षटकं धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाले ती म्हणजे 26 धावा. धावांची गती 13.00 मैदानावरती ही बघायला मिळते. स्वागत आहे सगळ्यांचंच. ओमसाई MTC वरती जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं मी स्वागत करतोय. आदर्श चषक 2025 नावाप्रमाणे स्पर्धा आदर्श आहे आणि या सगळ्या आमच्या आदर्श टीमने एक आदर्श स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर काहीतरी चर्चा होते खेळाडूंच्या बाबतीत, तर एक प्रश्न उपस्थित झालाय, बघूया. तर पुढचा सामना नारिवली 40+ आणि चोळेगाव 40+ दोन्ही टीमच्या संघनायकांनी येऊन या ठिकाणी थांबायचं. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. इनिंग ब्रेकमध्येच टॉस झाला पाहिजे असं काही नाही, त्याच्या आधी आपल्याकडे वेळ असला तर आपण टॉस करून घेणार आहोत. या दोन्ही कॅप्टन या, चोळेगाव आणि नारिवली. तर एक प्रश्न उपस्थित झाला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी
बॉलिंग मार्कवर दत्ता त्या ठिकाणी तयार होत आहेत. मॅच पुन्हा एकदा सुरू होते पॉवर प्ले नंतर. षटक क्रमांक 30 घेऊन येतोय दत्ता. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघताय त्या ठिकाणी स्वरूप भोईर. बघूया बॅटिंगचं स्वरूप कसं असेल या मैदानावरती. सुरुवात तर चांगली झालेली आहे. धावांची गती आपण पाहिलं 13ची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ती 17ची होती, पण विलासने सुंदर बॉलिंग केली. दबाव जरूर होता, फिल्डर कमी असल्या कारणाने तो दबाव आपोआप निर्माण होतोय. थ्रू द कव्हर चेंडू इनफिल्डच्या वरून पाठवलाय. फिल्डर धावतायत लॉंग चेस, पण चेंडू गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4. इनफिल्डच्या वरून खेळलंय. पाहिलं होतं डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत. इनर एज चेंडू मागे गेलाय, मागे पाठवलंय निलेश कापसे यांनी, कारण हा धोका निर्माण होऊ शकला असता निलेश कापसे यांच्यासाठी. जर इथून धावत गेले असते डेंजर एंडला ते होते, पण नकार दिलाय. डॉट बॉल. दत्ता पुन्हा एकदा तयार. पडलेगाव इनकडनं राऊंड द विकेट. कट करायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल. चौकार जरूर ठोकला, पण 2 चेंडू डॉट गेले. मग त्या चौकाराचा काय उपयोग हा देखील प्रश्न आहे. चौकारानंतर 2 सिंगल आल्या तरी चाललं असतं, पण बऱ्याचदा काय होतं की षटकार ठोकल्यानंतर 2-3 बॉल डॉट जातात. मग त्यात षटकाराला चौकाराला अर्थ उरत नाही. हवेतून खेळतायत. गॅपमध्ये लॉंग ऑनला चेंडू आला. फिल्डर येत आहेत. सहजतेने 2 चेंडू उचलला. तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ती म्हणजे आपण बघतोय 32 धावा झालेल्या आहेत. 30रं षटक प्रगतीपथावरती आहे. 78 धावांचा लक्ष्य आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं देवीचा बडा संघासमोर. या मैदानावरती 80-80 100-100 धावा होताना आम्ही बघितलेले आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतायत. डॉट बॉल. चांगली बॉलिंग दत्ता करतायत. नक्कीच मोटिवेशन देखील निलेश मात्र देतात रेग्युलरच्या माध्यमातून. या दोघांनी भरपूर वर्ष, या सगळ्यांनीच, दोघांनीच नाही तर सगळ्यांनीच भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. ऑन साईडला प्लेस करतात. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. निलेश मात्रे आले होते, पण चेंडू उचलता आला नाही. या दरम्यान आपण बघता धावा 2 पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 34 धावा. या षटकातील एकूण चेंडू जर आपण पाहिले तर षटक संपलेलं आहे. तर पाणी घेऊन जा मैदानात. 3 षटकं संपले. धावसंख्या धावफलकावरती 34 धावांची गती. 11.33 प्रति ओव्हर मागे ही धावगती बघायला मिळते. स्पर्धा आपण बघतायत आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव 40+ क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण बघतायत. देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आदर्श चषकची ही पहिला दिवस आज आपण बघतायत. पिण्याचं पाणी मैदानात घेऊन गेलेले. हल्ली थंडी थोडी जास्त वाढलेली आहे खरं तर आपण बघतायत, त्यामुळे टेम्परेचर बऱ्याचदा डाऊन होता. ते खेळाडू त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत. तर 9 खेळाडू घेऊन मैदानात निलेश मात्रे उतरले. त्यामुळे कुठेतरी त्याचं नुकसान टीमला सोसावंही लागलं. बऱ्याचदा काही जण कामानिमित्त बाहेर जातात. खरं तर दुसरा राऊंड होता. सगळ्यांनाच रोजच खरं तर उपस्थित राहता येत नाही, वेळ देता येत नाही. कित्येक खेळाडूंची इच्छा प्रचंड असते, पण शेवटी कामधंदे देखील असतात. कधी कधी आपण निलेश मात्रेंची गैरहजेरी बघतो, त्यांनाही कामामुळे टीमला वेळ देता येत नाही. आणि महत्त्वाची कामं सोडून जर आपण मॅचेस खेळत बसलो तर मग कुठेतरी आपल्यावरती आर्थिक संकट येऊ शकतं किंवा नुकसान होऊ शकतं आपलं. त्यामुळे कामं महत्त्वाचे असतात. शेवटी फॅमिली देखील असते, त्यांचाही विचार करावा लागतो, त्यांनाही वेळ द्यावा लागतो. अनेकदा आपण बघतो की खेळाडू वर्षानुवर्ष क्रिकेट खेळतात, भरपूर त्या खेळाडूला करावा लागतो. कित्येकदा मुलांच्या मीटिंग अटेंड करता येत नाही, कित्येकदा मुलांची गॅदरिंगही बघायला मिळत नाही, कित्येकदा मुलांच्या कुठल्याही आनंदात आपल्याला सामील होता येत नाही. कधी कधी कित्येक लग्न साखरपुडे आपल्याला सोडावे लागतात.
हा खेळ असा आहे, त्यासाठी अनेक खेळाडू भरपूर त्याग करत असतो, अनेक जणांचे रोष त्याला ओढून घ्यावे लागतात. पण शेवटी या खेळावरती प्रत्येकाचं विशेष प्रेम आहे. हा खेळ नक्कीच तुम्हाला प्रसिद्धी देतो, हा खेळ तुम्हाला थोड्याफार प्रमाणात बक्षीस देतो, पैसाही देतो. पण ग्रामीण क्रिकेट नेहमीच गावासाठी खेळलं जातं. जेव्हा तुम्ही 11 जण खेळता तेव्हा म्हटलं जातं की हा गाव खेळतो, त्या गावाच्या नावाने तुम्ही खेळता. तर प्रत्येक जणांचं आपण नाव घेत नाहीत, पण 11 जण म्हणजे एक गाव मैदानावरती खेळतो किंवा तो संघ गावाचा खेळतो असं म्हणतो आपण. होया मैदान के बॉलिंग मार्कवर परिवर्तन. विलासला आणले पुन्हा एकदा, का आणू नये. विलासने पहिले षटक जेव्हा हाताळलं तेव्हा इकॉनॉमिकल होते, 2 विकेट घेतले होते. विलासचं वैशिष्ट्य चेंडूला तो वळवतो, फिंगर रोल करतो, फार जास्त गती देत नाही तो. शॉर्ट रनअपने बॉलिंग करणं हे त्याला नेहमी जमले आणि शॉर्ट रनअपने बॉलिंग करताना तो फार गती देत नाही. चेंडू फक्त अचूक लाईन लेंथमध्ये टाकण्याचा प्रयत्न असतो. हा फुल टॉस आहे, खराब आहे, बघूया झेल होईल का. निलेश धावल्यात, नाही पकडता आला चेंडू, त्या ठिकाणी गेला पहिल्या टप्प्यात चेंडू सीमा पार. येतो हा चौकार. एफर्ट चांगले होते, फार वेगाने धावले होते, पण त्या ठिकाणी आपण बघितलं जरा चेंडू त्या ठिकाणी पकडता आला नाही झेल. आणि मैदानावरती पहिला चौकार येतोय. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 38. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला कुणाल दाखवत आहेत, खूप सुंदर कॅमेऱ्यावर कॅमेरामॅनच्या ठिकाणी बघायला मिळते. ओमसाई MTC या चॅनलने उंच भरारी घेतलेली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ओमसाई MTCला कव्हर करताना आपण बघत असतो. आणि आज आदर्श चषकमध्ये ओमसाई MTC काम करत असताना मिस टायमिंग झाला आहे. फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. 3 धावाही बहुतेक होऊ शकतात, पण निलेश यांनी नकार दिला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. माहिती आहे स्ट्राईकवरती राहिलो तर मोठे पटके मला खेळता येतील, टीमला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाता येईल. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती 40 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क विलास, पुन्हा एकदा निलेश कापसे यांच्यासाठी. फुल टॉस लेग स्टंपवरती होता. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतील. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, दिशाही नव्हता. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावपलकावरती 41 धावा झाल्यात. 10ची सरासरी सध्या तरी बघायला मिळते, ती पुढेही जाऊ शकते. फुल टॉस, गॅप मोठी आहे, फटकाही मोठा आणि धावाही मोठ्या. 4 धावा. ऍड कराव्या लागतील. आणि या षटकाने निलेश कापसे 37 व संघ जाऊन पोहोचलाय 50च्या पुढे. सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. वाडेकर संघाचं 51 धावा. संतोष शेलार यांच्या ठिकाणी आगमन झाले, स्वागत आहे. या दरम्यान आपण बघताय पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा गेलाय चेंडू पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. 4 धावा. इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. अनेक साई भक्त शिर्डीला पदयात्रा करत असतात, साईच्या भेटीला जात असतात, त्या पालखीमध्ये सामील होतात. आताच नांदिलीमध्ये खूप मोठा भंडारा काल रात्री संपन्न झाला. स्लोअर 1 चेंडू आपण बघता त्या ठिकाणी
डॉट बॉल. स्वरूप संघर्ष करताना दिसतोय. स्वरूपला स्ट्राईक वरती निलेश कापसीला आणायचंय. हरीश आहेत बॉलिंग मार्कवर. ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल होते त्या ठिकाणी डीपमध्ये. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 56 धावा झाल्यात. अखेर तर षटक प्रगती पथावरती आहे. मैदानावरती निलेश कापसे सलामीला आलेले आहेत. अजूनपर्यंत तळ ठोकून आहेत. सरळ खेळतात पुन्हा एकदा त्या ठिकाणी. फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे एकूण 58 धावा झाल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हरीश आत्तापर्यंत 3 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केले आहेत. प्रयत्न करतील कमीत कमी धावा खर्च करण्याचा, पण 3 चेंडू शेष आहेत. निलेश कापसे वैयक्तिक ही धावसंख्येवरती पोहोचले 43 वरती. पहिली धाव वेगाने घेतले. दत्ता त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थांबवलाय पण 2 धावा नाही थांबू शकले आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 60. निलेश कापसे जाऊन पोहोचलेले आहेत 45 वरती. म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा षटकार आला इथून तर हाफ सेंचुरी बघायला मिळेल. पण बघूया हे करू देतोय का हरीश, हा देखील प्रश्न आहे. धावा 60 झालेल्या आहेत. हरीश टू निलेश. चांगला चेंडू आत आणला होता. यष्टीचीचा अपील. पंचांना प्रश्न विचारलाय. तिसऱ्या पंचांना का तर रेफर केले आणि बघा खरं तर आता साईड अँगल आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे जर दिसला आपल्याला समजलं व्यवस्थित तर आम्ही सांगू शकतो एक्झॅक्टली काय. अन्यथा तुमचा जो डिसिजन असेल तो तुम्ही द्यायचा आहे. अंपायर तुमचं काय सॉफ्ट सिग्नल काय नॉट आउट आहे त्यांचा आणि नॉट आउट आहे या ठिकाणी अंपायर सांगतायत. तर डॉट बॉल. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. 60 वरती संघ पोचलाय आणि निलेश कापसे 45. ऑन साईडला खेळतायत. फिल्डर आहेत निलेश मात्र त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. या दरम्यान पूर्ण झालेत 2 धावा. 47 वरती नॉट आउट राहिले पण संघाची धावसंख्या आपण बघतोय 62 आणि 63 धावांचं लक्ष्य मोठागाव टीमला पूर्ण करायचं आहे. टॉससाठी या. चोळेगाव आणि नारिवली दोन्ही कॅप्टन या. लगेचच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये असतील आमचे मित्र समालोचक जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टीम गावदेवी नारिवली आणि त्याच्या विरोधात चोळेगाव संघ. टॉस करतील नारिवली गावचे आमचे माजी उपसरपंच रामशेठ भोईर यांच्या शुभार्थ आपण टॉस करतोय या 2 संघामध्ये. चला चोळेगावचे कॅप्टन या. तर मॅन ऑफ द सिरीजची आमची बायसिकल आलेली आहे. तर बघूया कोण घेऊन जातोय. साहिल बाळाराम पाटील याचकडून ही बायसिकल आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत शिळ विभागाचे, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. सुळेगावचे कॅप्टन या लवकर
पॅनल्टी लागू शकते, लक्षात असू द्या. आता तुम्ही आलेले परत पुन्हा का गेले माहिती नाही मला, पण लवकर या प्लीज, प्लीज लवकर या. बघा पॅनल्टी लावायला कुणालाही आवडत नाही आहे. तुम्ही या, तुम्ही सगळे आपले मित्र आहात, फक्त सहकार्य करा. ऑलरेडी भरपूर उशीर झाला, सकाळी मॅच निर्धारित वेळेमध्ये सुरू झाली नाही, मान्यवर थोडा उशिराने आले. तर या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. शरद पाटील देखील तयार आहे त्या ठिकाणी कॅप्टनच्या भूमिकेत. नारिवली वर्सेस चोळेगाव, एक जबरदस्त बॅटल. चला टॉस करतोय आपण. रामशेठ भोईर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. चोळगावच्या विरोधात नारिवली. जे 40+ चे नियम आहेत तेच राहतील, वेगळे सांगण्याची गरज भासत नाही. हेड अँड टेल आहे. ओके चला हेड. चोळगाव संघ टॉस जिंकला, आपण डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. विपक्ष संघ नारिवली आहे. कमीत कमी किती धावांवरती तो प्रथम बॅटिंग करणार आहे? कमीत कमी किती धावांवरती रोकाल? आमचा प्रयत्न असेल का 60 धावाच्या आतमध्ये रोखायचा, बाकी बघूया. आज यावर्षी काही संघामध्ये नवीन खेळाडू आलेत का? एखादा 1-2 नवीन संघात आलेले आहेत, तर बघू आता. आणि अजून आमची टीम पण आलेली नाही. काय म्हणाल आयोजनाविषयी? आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई. आयोजन खूपच सुंदर आहे आणि मैदानाविषयी तर काय बोलायची गरजच नाही. मैदान तर खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे. ओके थँक्यू. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमच्या आयोजकांच्या वतीने फ्रूट आणि त्याचबरोबर एक थंड्याची बॉटल सुद्धा दिली जाते, जेणेकरून आपला स्टॅमिना या ठिकाणी वाढवावा, किंवा जर प्रवास करून असाल, थकला असाल, तर ते फ्रूट सेवन केले जातील. चला टीम कॅप्टन. अत्यंत चांगली संकल्पना आहे. आदर्श क्रिकेट क्लब 40+ पडलेगाव चा टॉस जिंकला या टीम चोळगाव संघाने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय गावदेवी नारिवली संघाला. चला एक सन्मान करू आपण. मी विनंती करेन जालिंदर दादांना की आपल्या शुभासे आपण व्यासपीठावरती उपस्थित असणार आहे आमच्या नारिवली गावचे माजी उपसरपंच रामशेठ भोईर यांचा या ठिकाणी आपण सदिच्छा सन्मान करावा. सकाळी सुद्धा पाहिलं आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्या ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व बाबाजी शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, आणि त्याचबरोबर गोपीनाथ शेठ खरबे साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. थँक्यू सो मच विनोद पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा आदर्श क्रिकेट क्लब 40+ पडलेगाव 40+ आदर्श चषक 2025च्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच क्रमांक 2 आपण सामना पाहता. मोठागावच्या विरोधात टीम वाडेघर, अर्थातच कल्याण विपक्ष डोंबिवली. एक कल्याण परिसरातील संघ आहे, दुसरा डोंबिवली परिसरातील
हा संघ पहा मिळतो आपल्याला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम वाडेकर संघाने एकूण धावा बनवल्यात त्या 62 आणि 63 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र मोठागाव टीमला. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर निलेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला नितीन भोईर आणि गोलंदाज पाहतोय आपण विजय भोईर आहे ना गोलंदाजी मार्कवरती. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेला निघून जातोय. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये आलाय. सांघिक खातं खुलं केलं गेलंय 1 या धावसंख्येवरती. लेफ्टी बॅटर्स आहे त्यामुळे 2 फिल्डर अगदी विरुद्ध दिशेला लावण्यात आल्यात. ओ चांगला बॉल यावेळेस यॉर्कर क्लीन बॉल. यू मिस आर डेफिनेटली बॅट्समॅन गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस टीम मोठागाव. प्रमाणे बाजारामध्ये सोन्याची किंमत जरी आली 1,00,000-1.25 लाखपेक्षा जास्त असेल तरीसुद्धा या विकेटची किंमत कधी कमी होत नाही आहे. हे लेझंड खेळाडू आहेत ज्याने एका गाजवला आत्तासुद्धा गाजवतात. मात्र मी मगाशी पण म्हटलं की क्रिकेट आहे कधी अप्स अँड डाऊन येतच असतात. कधी तुम्ही हिरो बनाल तर कधी झिरो. हे क्रिकेट आहे. त्यामुळे पहिला बॉल वाईड गेला मात्र दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाने विजय भोईरने आपल्या भात्यातील अत्यंत क्षेपणास्त्र फेकला आणि फलंदाजाला 4 मुंड्या चित केलं. क्लीन बोल्ड. पहिला मोठा धक्का लागलाय 1 या धावसंख्येवरती. दत्ता आल्यात. ओ पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की फिरकीचं माहेरघर म्हटलं की देसाई आणि वाडेकर. ह्या 2 संघामध्ये एवढे फिरकी गोलंदाज आहेत की एरवी कोणत्याही संघामध्ये असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत. ही फिरकी आहे आणि फिरकी कधी कधी गिरकी घ्यायला लावते हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यामुळे मोठे मोठे फलंदाज निष्प्रभ ठरत असतात, हतबल ठरत असतात. हा आजवरचा इतिहास आहे. ओ आता मात्र दम दाखवलाय दत्ता याने. डीप मिड विकेटच्या वरून ठोकलाय तो शानदार षटकार. अत्यंत चांगलं सकाळपासून पाहतोय आपण सुगम संगीत ऐकत असताना कोळी गीतं, लोकगीतं, फिल्मी गाणे, मराठी पिक्चरचे गाणे, त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीतील क्रिकेटचं गाणं, अगदी सर्व मिक्स या ठिकाणी आपल्याला पाहा मिळतात डीजेच्या माध्यमातून. एकीकडे टीम मोठागाव आणि दुसरीकडे मंगेश 11 वाडेकर असा संघ खेळत असताना निलेश कापसेच्या नावाने हा संघ खेळतोय. दुसरीकडे निलेश म्हात्रे आहेत. एकाच नावाचे 2 खेळाडू ज्यांनी क्रिकेटचं मैदानं गाजून सोडल्यात ते खेळाडू पाहतोय आपण. दत्ता भोईर ज्याच्या बॅटमधून षटकाराला पहिला चेंडू जडा खेळत असताना हतबल झाले होते थोडेसे. मग त्यानंतर आलेला षटकार. ओ स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, लाईन पाहावी लागेल. याच पंच वाढ चिखून करत असताना एक अवांतर धाव मिळते. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतं. मगाशी षटकार आला आणि त्यानंतर आता वाईड बॉल. ओ बिगिट करायचं होतं. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय. यष्टीरक्षण अगदी क्लोज किपिंग करत असताना निलेश कापसे यांना पाहतोय मैदानावरती. ओ पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळायचं होतं. चेंडू चाला बॅकफूट पॉईंटमधून एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे
आणि या मैदानावरती तुम्हाला जंप करण्याची संधी असते, कारण येथे थोडंसं हिरवळ आहे, गवत आहे, त्यामुळे निश्चित खेळाडूंना संधी मिळते जंपिंग करण्याची. 2 धावा 102 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळतं आपल्याला. पहिला षटक मार्गस्थ आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पाव लागेल या ठिकाणी. परतलेत खेळाडू, बाद झाले यष्टीचित. आणि मी मगाशी उल्लेख केला की निलेश कापसे सारखा खेळाडू आहे, अगदी यष्टी रक्षण करत असताना क्लोज किपिंग करतो. MS धोनी स्टाईलने त्याची किपिंग पाहायला मिळाली. अगदी यष्ट्यांना खेटून तो उभा राहतो आणि फलंदाज जरासुद्धा पुढे आला तर मग काम तमाम करतो. तसंच दत्ताचं काम झालंय. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू बाद, धावा फक्त धावपळकावरती 10. असं वेळ नको, ऑलरेडी उशीर झालाय. मगाशी चर्चा होती निलेश या नावाची. एकीकडे निलेश मात्रे यांना पाहतोय, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 2012 आणि 2016 मध्ये त्यांनी उचलला आणि टेनिस विश्वामध्ये एकच खळबळ माजून दिले आणि 2 वेळेला त्यांना 4 व्हीलर मिळालेले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे निलेश कापसे यांच्या नावावर सुद्धा एक 4 व्हीलर आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, जो सर्वात मोठी मानाची स्पर्धा असते बदलापूरची, मंगेश विनायक धुळे साहेबांची, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा एक 4 व्हीलर मिळाली आहे. आणि दोन्ही लेजंड खेळाडू आहेत आणि बाईकसुद्धा मिळाल्यात. अध्यक्ष चषकामध्ये अर्जुनभाई पाटील साहेब यांच्या नावाची जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये शाईन SP शाईन ही गाडी मिळाली होती. म्हणजे पहा किती चांगले दिवस आल्यात. आता क्रिकेटला एक काळ होता जेव्हा एकाच बॅटमध्ये 11 जणांना खेळायचं होतं. आता 11 जणांकडे अनेक बॅट्स असतात. चेंडूसुद्धा प्रत्येक सामन्याला नवनवीन चेंडू इनिंगला दिला जातोय. कधीकधी एकाच इनिंगमध्ये 6 चेंडू नवीन वापरले जातात, कारण चेंडू जातात तेव्हा नवीनच चेंडूचा इस्तेमाल केला जातो. जाऊया मॅचमध्ये. दुसरं षटक, हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. इंटेलिजंट फटका, बुद्धिमत्तेचा वापर करत असताना यावेळेस पाहिला आपण नितीन भोईर यांना पहिल्याच बॉलवरती आलाय. शानदार चौकार. फलंदाज पाहतोय. दुसरं षटक निलेश कापसे यांना पाहतोय. आजच्या या स्पर्धेतील 5वा फलंदाज आहे की ज्याने चौकाराने खातं खुलं केलं गेलं आहे. अत्यंत टॅलेंटेड आमचे स्कोरर, 40+ संघटनेचे एक विश्वासू स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते भावेश पाटील, मॅन फ्रॉम उंबारली. चांगलं गुणलेखन करत असताना पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर चांगला कॅच पकडला गेलाय. विजय होते त्या ठिकाणी. विजय भोईर चांगला झेल पकडला. ज्या फलंदाजाने चौकाराने आघात केला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती निलेश कापसेने त्याला आपल्या जाल्यात ओढलं. फलंदाज बाद. चला आणखीन एक फलंदाज बाद झाला. थोडीशी सुरुवात खराब झाली आणि त्यानंतर नितीन भोईर सारखा फलंदाज बाद झाला. सलामीची जोडी माघारी परतली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये
विलास भोईर यांना पाहतोय. फटका तर चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत डीपेक्षा कव्हरला. गणेश पाटील, वाह, लागोपाठचा आणखीन एक विकेट मिळाला. मगाशी विजय भोईर यांनी स्क्वेअर लेगला झेल टिपला आणि आता डीपेक्षा कव्हरला गणेश पाटील चांगल्या रीतीने झेल स्वीकारत असताना धक्का लागलाय. तिसरा. धावसंख्या धावपळकावरती फक्त 14. टार्गेट आहे ते 63 धावसंख्येचं. 21 चेंडू 49 धावांचे. लेखा जो काय आमचे स्कोरर मित्र. हो, पुन्हा एकदा पाठीमागे सरकले. टॅप करण्याचा प्रयत्न. झेल होईल का? हो, यस, झेल टिपला गेला आणि आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक मिळवली टीम मंगेश 11 वाडेकर संघाचा बॅकबॉन निलेश कापसे याच्या नावावरती. पडझड सुरूच राहिली. तब्बल 5वा खेळाडू बाद झालाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. नवीन बॅटर आल्या. पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडूने घेतलंय वळण. चेंडू जातोय पाठीमागे निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. स्कोरबोर्ड वरती 18 धाबीवरती खेळाडू बाद झालेत ते 5. ओ, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला गेलाय. डॉट बॉल आलाय. चेंडू गेलाय डॉट. षटकाची झाली सांगता. पॉवर प्लेचं षटक संपलंय. एकंदरीत मैदानावरती जी 2 पॉवर प्लेची षटकं होती ती संपलेली आहेत आणि धावा झाल्यात त्या 5 बाद 18 धावा. आता गरज आहे ती तुम्हाला येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 45 धावा करायच्या आहेत. अठरा बॉल 45 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये पाहतोय समोर जो बॅनर दिसतो साई गार्डन यांचं खूप मोठं मोलाचं योगदान राहिलं आहे स्पर्धेसाठी. संतोषजी दीक्षित सर, त्याचबरोबर वीरेंद्रजी सिंग, कैलासजी म्हात्रे, सिद्धांत म्हात्रे आणि गौरवजी म्हात्रे यांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपल्याला अत्यंत चांगली ट्रॉफी आहे. स्वर्गीय बेंडू धर्मा म्हात्रे व स्वर्गीय पंढरीनाथ बेंडू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर बेंडू म्हात्रे यांच्या वतीने ही ब्युटिफुल ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोन्ही कर्णधारांना येथे फ्रूट आणि एक थंड्याची बॉटलसुद्धा दिली जाते. ही चांगली संकल्पना आहे. प्रत्येक 40+ असं सर्रासपणे चित्र पाहायला मिळतो आहे. कारण इथे क्रिकेट खेळलं जातं आपले शरीर तंदुरुस्त राहावं. कारण म्हणूनच आम्ही सांगत असतो की 1 धाव आरोग्यासाठी. चला मॅचमध्ये जाऊया. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 विकेट गेले आता तब्बल 18वरती. आता समीकरण थोडंसं महागडं होत चाललं आहे. योगेश व्यापारी गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ हवेत आहे. 2 फिल्डर आल्यात. मध्ये तोपर्यंत दुसरी धाव घ्यायची होती, झाली असती. बॅकअपला जवळपास कोणी नव्हतं त्यामुळे आणखी एकच धावेवरती समाधान. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाली.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज एस टी चित एकाच सामन्यामध्ये 2 फलंदाजांना सध्या तरी तिसऱ्या ओव्हरमध्ये एस टी चित केलं जात आहे. निलेश कापसे, गुड जॉब. गावाची मोठी आई आणि तिचा मान सुद्धा मोठा असतो. तिची सावली या पूर्ण परिसरावरती गेले कित्येक वर्षापासून आपण पाहतो आहोत. कारण याच गावातून क्रिकेटला सुरुवात झाली, ह्याच गावातून राजकारणाला सुरुवात झाली. मात्र जेव्हा जेव्हा या गावावरती संकट आलं तेव्हा पूर्ण गाव एकत्र लढ्यासाठी सज्ज झालं आहे. ही गावची एकता असते आणि तशीच एकता काही पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय, पाठीमागे सरकले. आता मात्र सामना हळूहळू कठीण होत चालला आहे. अद्याप जर चौकार षटकार आले तर सामन्यामध्ये कायम राहतील ते. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला आता तलाचे फलंदाज आहेत ज्यांच्याकडून थोडीशी आपण अपेक्षा कमी करतो. मात्र बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. मस्त गोलंदाजी होते. प्रत्येक गोलंदाजाने मात्र इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. 6 विकेट गेल्यात अद्यापर्यंत. धावा आहेत त्या फक्त 19. तिसरं षटक. कुठे खेळायचं होतं. चेंडू पहा कसा गोलंदाजाकडे आला. तर थोडेसे वाकले होते खाली. चेंडूचा स्पीड जास्त होता त्यामुळे सरळ चेंडू पुढे येतोय. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 20 धाबा स्कोरबोर्डवरती बडवायच्या होत्या त्या. 63 धाबा. अद्याप 43 धावसंख्येची गरज आहे त्यांना. तिसरं षटक प्रगतीपथावर. पूल केलाय. बॉल हवेत आहे. डाऊन डी बॉल. फोल्डर नाही आहे जवळपास कोणीतरी. आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली. 21. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12वे खेळाडू. बाळा जा. वा, ही लहान मुलं पहा कधी चांगलं काम करत असताना त्यांना पाहिलं जेव्हा चेंडू बाउंड्रीवरती जातो ना तेव्हा सुद्धा ते आणून देतात बाउंड्रीच्या बाहेर. आणि पाणीची मागणी केली की लगेचच मैदानामध्ये जातात. अभिनंदन आपलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या फक्त 21 धावा. गरज आहे ते आता येणारे 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची. 12 बॉलमध्ये 42 धावा तुम्हाला करायच्यात. अत्यंत चांगली नामांकित स्पर्धा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे आणि दरवर्षी काहीतरी नवीन नवीन संकल्पना आणतात. ते आदर्श क्रिकेट संघ फडलेगाव नवीन नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न राहतोय. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 दिवसीय स्पर्धा जरी असली तरीसुद्धा बायसिकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ही सायकल पाहतोय. सध्याच्या जमान्यामध्ये बाईक तर सर्वांकडे असतात मात्र बायसिकल सायकल असते त्याच्यानी व्यायाम होत असतो आपला. म्हणूनच तर ही सायकल तुम्हाला 40+ सर्रासपणे दिली जातोय जेणेकरून तुमचं व्यायाम व्हावा. हे चित्र सातत्याने पाहायला मिळालं. कारण आता आम्ही नेहमी सांगत असतो की कल्याण डोंबिवलीचं एक ग्रामीणचं क्रिकेट आहे फार डेव्हलप झालेलं आहे. आता चांगले दिवससुद्धा आल्यात याच क्रिकेटला. अध्यक्ष साहेब अर्जुनभाई पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेट कल्याण डोंबिवलीचा 40+ अत्यंत चांगलं क्रिकेट पाहा मिळतो आपल्याला. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये जिथे आता 12मध्ये बनवायच्यात 42. पहिलाच बॉल हुक केलाय. चेंडू चाललाय आता लॉंगलेगच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. आता 11मध्ये 38 धाबा करायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्या. आशा निश्चित पल्लवित झाल्या असतील या टीमच्या. मध्ये तुम्हाला बॅटिंग पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. वा, गुड फिल्डिंग.
विजय भोईर दुसऱ्यांदा चांगली फिल्डिंग करतात. काय झालं, मिसअंडरस्टँडिंग आणि रनआउट. गरज होती का, एकाग्रता भंग झाली. तुम्ही कॉल देणं फार महत्त्वाचं होतं, आय कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं होतं, मात्र तसं काही घडलं नाही आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आमचे नारिवली रेग्युलरचे खेळाडू सुद्धा एक सामना जिंकून 40+ चेअरअप करण्यासाठी आल्यात. त्यांचं सर्वांचं स्वागत. सौरभ भोईर आणि कंपनी, आपलं स्वागत आहे. चला, नवीन बॅटर राम म्हात्रे आल्यात. हो हो, काय घडलं या ठिकाणी पाहावं लागेल. इट्स नो बॉल. पंच नोचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. 37 धावसंख्येची गरज आहे अद्याप. एवढे पुन्हा एकदा पाठीमागे सरकले फटका खेळण्यासाठी आणि बऱ्याच कालावधीनंतर राममामांना आम्ही पाहिलं या मैदानावरती, कारण ते 8व्या 9व्या क्रमांकावरती येतात. एक काळ गाजवला ज्यांचा आवाज खूप सुंदर होता, सुंदर गीतं लिहायचे ते आणि आवाजसुद्धा एकदम चांगला होता. आजपर्यंत पहा, काही मागेसुद्धा 2 वर्षापूर्वी त्यानं सांगितलं की तुम्ही माईकवरती एखादं गाण्याचं कडवं म्हणा तुम्ही, मात्र त्याही म्हणलं होतं त्यावेळेला. राम म्हात्रे एक जुने जाणते खेळाडू आहेत, जुने जाणते गायक आहेत ते या गावचे. बिग शॉट खेळायचं होतं, मात्र चेंडू गेलाय तोपर्यंत निघून आणखीन एक डाट बॉल आलाय. हुक केलाय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी लावलं होतं. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने आल्या. धाव मिळेल एकच. एका धावेने आता सामना जिंकता येणार नाही आहे. तुम्हाला सुरुवात खराब झाली, त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानावरती टळ ठोकून उभं राहता आलं नाही आहे. सला अगोदरचे जे सुरुवातीचे फलंदाज होते ते मात्र बाद झाले लवकर. त्यामुळेच आता संघावरती 8व्या 9व्या क्रमांकाच्या खेळाडूंना यावं लागलं मैदानामध्ये. अद्याप 34 धावा करायच्या आहेत. आत्ता सामना तुम्हाला जिंकतं थोडंसं कठीण आहे. षटकसुद्धा संपलं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या फक्त 29 धावा. आता गरज आहे ती तुम्हाला 34. 6मध्ये 34 धावसंख्येची गरज. कोणत्या गोलंदाजाचा पर्याय निवडला जाईल हे सुद्धा पाहणं तेवढंच उचित ठरेल. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये बदल करत असताना आणि गोलंदाज पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. निलेश कापसे पुन्हा एकदा आल्या मैदानावरती, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. ऑलराऊंडर या टीमचा पहा मिळतो आपल्याला. आणि आता 6मध्ये 34 बनवायचे आहेत. चला, नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. चोळेगाव संघ, हो फटका तर चांगला स्थान डिलिव्हर गणेश पाटील आहेत, मात्र त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते, हवेमध्ये उडी घेतली होती त्यांनी, मात्र फटका अतिशय सुरेख होता. मात्र आता ती वेळ मी म्हणेन थोडीशी निघून गेली. सुरुवातीला फटका येणं फार गरजेचं होतं. आता 5मध्ये 28 करायचे आहेत, म्हणजे जवळजवळ 5ही षटकार मारायचे आहेत. आणि आता या मैदानावरती तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एवढे षटकार ठोकणं थोडंसं कठीण आहे. मात्र कठीण परिस्थितीतून निघायचं असेल तर ज्या फलंदाजाने षटकार टोकलाय, फलंदाज नितीन म्हात्रे यांना पाहतोय. क्षमता आहे त्यांच्यामध्ये. भारदस्त शरीरयष्टी असलेला खेळाडू निलेश म्हात्रे यांचे बंधुराज आपल्याला पाहायला मिळतात. एका बंधुराज लवकर बाद झाला असलं तरीच काय, मात्र त्यानंतर चेंडू द्या. चेंडू आलाय का?
षटकार आलाय पहिल्या बॉलवरती, पुन्हा एकदा उडवलाय बॉलला काऊ कॉर्नरच्या दिशेला, गणेश पाटील आहेत चौकार. 4 धावा. सुरुवातीला मगाशी असे फटके आले सर तर काय नाही, आता चौकार आला. आता 4 चेंडू 24 म्हणजे 4 षटकारांची गरज आहे. आता 4 षटकार येतील का? निलेश कापसे आहेत गोलंदाजी मार्कवरती, पुन्हा एकदा खेचलाय मात्र आता 1 बाउन्स. 4 असं म्हणतात की आता वेळ निघून गेली आहे. भातं करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस ज्यांना काहीच किंमत नसते, कारण जेव्हाचं तेव्हा करायचं असतं क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्हाला रन हव्या असतात तेव्हा त्या बनवायच्या असतात. मात्र आता फक्त धाबांचं अंतर कमी होईल. असे पटके 3ऱ्या 4थ्या ओव्हरमध्ये आले असते ना तरीसुद्धा काम जमलं असं. हो, वाईड बॉल. आता 3 चेंडू 19. सामना मगाशी असे फटके येणं फार गरजेचं होतं, मात्र दुष्काळ पडला होता या मोठ्या फटक्यांचा. फक्त सिंगल डबल विकेट जात होते, डॉट चेंडू येत होते, असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा खेचलाय, वा भाई वा, क्या बात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार. आणि आता 2 चेंडू गरज आहे ती आता 13 धाव्या आहेत तुम्हाला. 13 धावा हव्या आहेत. काय केलं मग? एवढी चांगली बॅटिंग असताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं होतं, कारण तुम्ही मैदानामध्ये असताना शांत डोकं ठेवून तुम्हाला खेळायचं असतं. आणि अशा वेळेला खेळ करत असताना आता 2 बॉल करायच्या त्या तुम्हाला धावा 13 धावा. ओमसाई MTC या वाहिनीवरती स्पर्धा पाहायला मिळते. 2 चेंडू 13ची गरज आहे आता या मॅचमध्ये. पहा उलटफेर होईल का? कारण आता एकच दवी चमत्कार तुम्हाला वाचू शकतो. आणि आता पुन्हा एकदा मात्र नाही आहे, जास्त उंची आहे, लांबी कमी आहे. फिल्डर कवचला होते आणि आता सामन्याची हवा निघून गेली आहे. एखादा फुगा असतो ना, फुगा, त्याला एखादी टाचणी लावली की त्याची हवा निघून जाते, तसं काहीसं झालं आहे आता. त्यामुळे तुम्हाला सामना जिंकता येणार नाही आहे. नितीनने फार चांगले प्रयत्न केले. फलंदाज नितीन म्हात्रे या फलंदाजाने 4थ्या क्रमांकावरती आले, मग तर तोपर्यंत शेवटपर्यंत मैदानावरती थांबले. आणि आता सामना त्यांना गमवावा लागला, तो फक्त 12 धावेने. हार्डलक टीम मोठागाव संघ. चला सेकंड करा, दोन्ही टीमला विनंती राहील. आणि त्यानंतर निलेश म्हात्रे यांना विनंती असेल, आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावरती यावं. सेकंड करा, नंतर आपण व्यासपीठावरती या.